नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा साहेब जरा. माझं नाव अमर भालचंद्र पाटील, मुक्काम पोस्ट कुरनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. बरं, अक्कलकोट ठिकाणी आपण गेले 6-7 महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून इथं जे एक अभियान चालू केलं जमीन वाचवा, त्या अंतर्गत तुम्ही याला काय प्रोडक्ट्स वापरलेले आहेत का? हो, आम्ही वापरलेले आहेत. बरं, पहिलं आपलं क्षेत्र टोटल किती आहे ह्या भागात, कुरनूर भागात? कुरनूर भागात 30 एकर जमीन आहे. बरं. त्यातनं 18 एकर ऊस आहे. बरं. 18 एकर ऊसला आपण ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट्स वापरलेले आहेत. बरं, हे जे वापरलं आपण ते कशा पद्धतीनं वापरलं ऊसाला? एकदा 2 वेळा आपण फवारणी घेतलेली आहे. हं. नायट्रोकिंग आणि ब्लूमची ग्रोची 2 वेळेस. बरं. आणि परत आपण पाण्यामधनं सुद्धा वारंवार 2 वेळेस सोडलेलं आहे. बरं, हे ज्यावेळेला आपण सुरुवातीला दिलं त्याला ऊस काय आहे, म्हणजे किती महिन्यात होता? एकदम पहिल्यांदा देताना तर किती 1.5-2 महिने स्प्रे करते वेळेस 1 महिन्याचा सुरुवातीला आपण स्प्रे केलेला. सुरुवातीला स्प्रे. बरं, स्प्रे केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवले? स्प्रे केल्यानंतर एकदम ऊस हा एकदम हिरवा, चांगलं काळोखी आली ऊसावर आणि ऊसाच्या वाढ चांगली दिसायला लागली. जे इतरांचा ऊस होता त्यापेक्षाची वाढ फास्ट दिसून येत होती. हा लगे पहिल्यांदा फवारणी केल्या हा फरक जाणवला. बरं, आणि जमिनीतनं जे दिलं आपण त्यावेळेला काय फरक जाणवला तुम्हाला? जमिनीतनं दिल्यानंतर आपल्याला ऊस आहे ना, वरचीवर दिल्यानंतर ऊसाच्या कांड्या जे आपण पहिल्यांदा बघितल्या होत्या त्या कांड्यामध्ये लांबी वाढली आणि ऊस पण एकदम जाड झाला आणि उंच भरपूर होता. आता दिसतोय तुम्हाला. हे लागण आहे का खोडवा आहे? ही लागण आहे. ही लागण आहे. आता ह्याचं आपण आधी शूटिंग केलेलं आहे. हो, एक 3 महिन्यापूर्वी आपण ह्याचं शूटिंग केलेलं आहे. त्यावेळेला कांड्या किती होते साहेब? त्यावेळेस 13-14 कांड्यावर ऊस होता. हं. आता सध्या जर बघितलं तर आपण 24-25 कांड्या ऊस आहे. बरं, ह्याच्यात जे फुटे आहेत आणि त्याचं मरण्याचं प्रमाण त्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला का? फुटी भरपूर फुटी आहे त्याच्यामध्ये. हं. मरण्याचं प्रमाण तर एकदम अत्यल्प आहे आणि त्यामुळं सगळा ऊस व्यवस्थित कारखान्यात जाण्यायोग्य आहे. कुठलं बारीक आज किती महिने झाले या ऊसाला? या ऊसाला आता झाले 10 महिने. 10 महिने झाले. 9 महिने संपले. बरं, आता किती कांड्यावर ऊस आहे जर आपण बघू शकतो का? बरं, जरा मोज. मोजा. लई मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 हे 25 आहे सर्व कांडी. 25 कांड्या याला तयार झालेले आहेत. बरं, याला तरी किती एका गड्ड्यातून किती आहेत ऊस आता सध्या? गड्ड्यातले 23 फूट आहेत. आता तुम्ही साहेब म्हटलं की याचं वजन केलं होतं ऊसाचं तुम्ही, किती कांड्यावर असताना वजन केलं? 16 कांड्यावर ऊस होता. बरं. त्यावेळेस आम्ही एक ऊस घेऊन गेलो बरं, आणि त्याचं वजन केलं तर आम्हाला 2 किलो वजन झालं ऊसाचं. 16 कांडीचा ऊस असताना तुम्ही वजन केलं 2 किलो वजन तर झालं. 2 किलो वजन झालं. आणि आज कांड्या आहेत 25. म्हणजे साधारणपणे हाऊस आता 3 किलो असते. 3 किलोचा ऊस व्हायला काय हरकत नाही. बरं, अंदाजे आता जे आपण खर्च केला त्यामध्ये तुम्हाला काय बचत वाटली का आता केलेल्या खर्चात? खर्च जो आहे तो आपला ग्रीन प्लॅनेटचा जरी आपण थोडासा फार खर्च जरा जास्त वाढून केलेला आहे तरी 18 एकरला आपल्या जवळ 27,000चं ग्रीन प्लॅनेटची औषधं आपण वापरले. 18 एकरला तुम्ही फक्त 27,000ची औषधं वापरले. म्हणजे एकरी जर आजपर्यंत आपण 10 महिन्यातला खर्च धरला तर एकरी 1500 रुपये तुम्ही एक्स्ट्रा खर्च केलेला आहे. खर्च केलेला आहे. म्हणजे एक्स्ट्रा आपण 1500 रुपये खर्च केला, त्या मनाने हे पीक कसं वाटते तुम्हाला? आणि खूप चांगलं पीक आहे हे आणि याचे रिझल्ट आत्ता तर चांगले दिसत आहेत. त्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी याचा हे बघून ग्रीन प्लॅनेट वापरायला काय हरकत नाही. कारण अक्कलकोट भागात पहिल्यांदा तुम्हीच वापरलेलं आहे तंत्रज्ञान आणि तुम्हाला याचे रिझल्ट तुम्ही अनुभव याचा अभ्यास चांगला केलेला आहे. हो, तुम्हाला यात चांगलं वाटलं? खूप चांगलं वाटलं. ठीक आहे. इतर आता हे आपले जे बघायला आलेले लोक आहेत, साहेब आपलं नाव काय? माझं नाव राजाभाऊ अंबादास पिराज, गाव कुरनूर. आता आपण पूर्ण हे क्षेत्र तुमचं कुरनूर ऊसाचं क्षेत्र आहे बरोबर आहे का? त्यामध्ये इतर जे ऊस बघताय आणि हे ऊस यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? बराच फरक आहे साहेब. त्या ऊसामध्ये याची जी कांडीची लांबी, त्याच्यानंतर जाडीपणा हां, आणि ऊस वाढायची जी फास्ट उंची आणि सदैव तो हिरवागार असतो. म्हणजे ऊस कंटिन्यू कुठेही बघितलं तर हिरवागार ऊस आहे.
पानाची जर जाडी भेटली तर भरपूर आहे रुंदी. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला फरक जाणवली. तर ते बरेच म्हणजे तुम्ही युवा शेतकरी पण आहात, तुम्हाला काय वाटलं साहेब याबद्दल? चांगलं वाटलं मला पण. तर आपल्या भागात सरपंच साहेबांनी हा पहिल्यांदा प्रयोग केलेला आहे, बरोबर आहे. त्या मानानं तुम्हाला कसं वाटलं हे चांगलं वाटलं. एकूण खर्च आणि बाकीच्या गोष्टी? ठीक. साहेब आपल्याला कसं वाटलं हाऊस? आपल्याला चांगला वाटला. म्हणजे काय वैशिष्ट्य काय वाटले हाऊसाचं? म्हणजे जाडी बरी आहे, उंची बरी आहे, परत त्यातनं पीक बघायला बरं वाटलं. खर्च बी कमी आहे, म्हणजे खर्चाच्या मानानं पिकाचं खर्चाच्या तुम्हाला मानानं हे लय योग्य आहे असं. येवते साहेब आपण पण वापरलेलं आहे ना? या समोर आहे जरा. काय केली सांगा तुम्ही? तुम्ही वापरलं ते कशा पद्धतीने वापरलं तुमच्या ऊसाला? आपण पण पहिले छोटला फवारणीच केलाय. बरं. दोन फवारणी करून तिसऱ्यांदा पाण्यासंग सोडलेला. जीवामृत बरोबर. एकदा फक्त म्हणजे दोनदा फवारण्याने एकदा सोडलेलं आहे. फवारणी एकदा हे सोडलं. मग त्या ऊसामध्ये तुम्हाला काय बदल वाटला तुमच्या? बरंच बदल वाटला. आपण पानं सुद्धा 4-4, 5-5 फूट बोट रुंदीचे आहे ते. बरं आणि 12 ते 13 कांड्यावर उंची होती त्या वक्ताला. बरं. आता कमीत कमी 24 ते 22 कांड्यापर्यंत ऊस आहे. कारण कुरनूर भागात पाण्याचा मध्ये प्रश्न मोठा होता. पाणी तरी त्या टेम्परेचरला तुम्हाला कसं वाटलं ऊसाची पाणी का? तरी पण आम्हाला कमी होतं. बरं. उन्हाळ्यात बरंच पाणी कमी होतं. ड्रीप असल्यामुळं 2-2, 3-3 तास चालत होतं. तेवढ्या ड्रीपमुळं ते ऊस जगवला. ठीक आहे साहेब, धन्यवाद. नमस्कार.